आयुष्य सुसह्य आणि टेन्शन फ्री करण्यासाठी सरकार आवश्यक असलेले सगळे प्रयत्न अध्यक्ष महोदय करतोय आणि त्यामध्ये मुंबई बाहेर फेकला गेलेला मूळ मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये पुन्हा आणण्यासाठी आणि इथं वास्तव्याला असलेला मुंबईकर त्याला देखील ज्या काही सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्याचं सुरक्षितपणे मुंबईत टिकून राहण्यासाठी या ठिकाणी सरकारने काही निर्णय घेतलेत। खरं म्हणजे कायदा हा लोकांसाठी असतो, लोक कायद्यासाठी नसतात आणि म्हणून सरकार म्हणून गेल्या 2.5 वर्ष मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही निर्णय घेतले। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि म्हणून या ठिकाणी काही वेळा प्रस्थापित चौकटीच्या बाहेर जाऊन लोकहितासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता भासते। असे लोकहिताचे निर्णय सरकारने गेल्या 3.5 वर्षात घेतलेले आहेत आणि आजही मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे अजितदादा यांच्याबरोबर चर्चा करून नगरविकास आणि गृहनिर्माण विभाग यांनी काही निर्णय घेतलेले आहेत। त्यापैकी निर्णयाचा एक भाग म्हणून इमारतींसाठी सुधारित भोगावटा अभय योजना ओसी देण्याची योजना जी आहे ती आपण लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे। काही नियमांचं उल्लंघन करून उभारलेल्या मुंबईतल्या जवळपास 20,000 इमारती ज्या आहेत त्यांना ओसी नाही आहे आणि या इमारतीच्या मूळ मंजूर आराखड्यामध्ये किरकोळ बदल केले आहेत, त्यामुळे त्यांना ओसी मिळत नाही आणि म्हणून आज ओसी नसल्यामुळे या इमारतींमधल्या रहिवाशांना दुप्पट मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, मलनिस्सारण कर असेल, दुप्पट भरावा लागतो। त्याचबरोबर या इमारतींना